नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा सातबारा या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसाची साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. दिवसभरातील सर्वात मोठी बातमी आहे. 10वीच्या परीक्षेला पहिल्या दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलंय. 10वीचा परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच मराठीचा पेपर फुटला. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जात होती. हा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आलाय. साम टीव्हीने ही बातमी सगळ्यात आधी दाखवली. यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही ही बातमी दाखवली. साम टीव्हीचा इम्पॅक्ट आहे बघा. बदनापूरमधील हा सगळा प्रकार आहे. अगदी पेपर सुरू झाला आणि 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर प्रश्नपत्रिकेवर प्रश्नांची उत्तर लिहून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली गेली. जालन्यातील झेरॉक्स सेंटरवर हा पेपर आला. तिकडे यवतमाळमध्ये देखील सोशल मीडियावर पेपर आला. 10वीचा पेपर फुटला. दरम्यान ज्यावेळी पेपर फुटला त्यावेळी घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना. 10वीचा मराठीचा पेपर कसा फुटला आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, जालन्याच्या बदनापुरात पेपर फुटला. आज पहिला पेपर होता, मराठीचा पेपर होता. पहिल्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर आली. शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढल्या गेल्या. त्यानंतर प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयात विकण्यात आली. प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत परीक्षा केंद्रावर वाटल्या गेल्या. आता साम टीव्हीच्या बातमीचा सगळ्यात मोठा दणका आहे, कारण 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी 3 संशयितांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. तसंच या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. आधी पेपर फुटलाच नाही अशा म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुलीच दिली नसून तर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं देखील म्हटलंय. बदनापूर येथे पेपर फुटीबाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये CSC काही केंद्र आहेत. त्यामध्ये बाबतीत शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पोलीस हे तपासणी करून त्याची पडताळणी देखील चालू आहे. प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आपण पाहिलं. आता शिक्षण मंत्री काय म्हणतात बघा, त्यांची प्रतिक्रिया बघा. 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत असं दादा भुसेंनी म्हटलेलं आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करणार असं देखील दादा भुसेंनी स्पष्ट केलेलं आहे. साम टीव्हीशी बोलताना शिक्षण मंत्री दादा भुसेंनी ही माहिती दिलेली आहे. कॉपी प्रकरणाची दखल घेतलेली आहे. आता कारवाई होणार असं भुसेंनी स्पष्ट केलं आहे. 10वीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी आज राज्यामध्ये काही ठिकाणी पेपर फुटल्याची घटना घडली, तर काही ठिकाणी अगदी कॉप्या मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या. पोलिसांसमोर हा सगळा गोंधळ सुरू होता. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आता आपल्यासोबत आहेत. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथे काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पेपर फुटल्याची बातमी त्या ठिकाणी आली. त्याचं तात्काळ गंभीर दखल घेत बोर्डने त्या ठिकाणी त्याचं सविस्तर चौकशी केलेली आहे. प्राथमिक पातळीमध्ये तर हस्तलिखित स्वरूपामध्ये काही प्रश्न आणि त्याची उत्तर अशा झेरॉक्स त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. प्राथमिक पातळीवर प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि याच्यामध्ये तफावत आहे.
तत्राप याचं गंभीर दखल घेत त्याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चौकशीमध्ये जे कोण दोषी आढळून येतील त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्याच्यासोबतच कॉपी पुरवणारे काही चित्रीफीत पण त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत. त्याची गंभीर दखल सरकारने घेतलेली आहे. ज्या ठिकाणी अशा कॉपीच्या घटना घडतील ते परीक्षा केंद्र पुढच्या काळामध्ये रद्द केले जातील. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. पेपर फुटीची चौकशी होणार. साम टीव्हीशी विशेष संवाद साधताना शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे जालन्यात मराठीचा पेपर फुटलेला असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून कॉपी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळालं. राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे. जालन्यात खिडकीतून भिंतीवर उड्या मारत विद्यार्थ्यांपर्यंत कॉपी पुरवली गेली. जळगावमध्ये देखील अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांकडून कॉप्या सर्रास पुरवण्यात आल्या. काही परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी पुरवण्यात आली. तिकडे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथे देखील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांनी शिक्षकांना देखील दमदाटी केली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. आपण आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी पाहिली. 10वीचा पेपर फुटला. त्यानंतर आता वळूया आपण लाडकी बहीण योजनेकडे, कारण या योजनेसंदर्भात देखील मोठी बातमी आहे. कारण आजपासून लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. 1500 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे आता जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत. मात्र अजूनही अनेक महिला आता पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका मोठ्या वक्तव्याची. लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात 50% सवलत दिली आणि या योजनेमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतोय असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटींचा तोटा होतोय असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात आहे अशी सरनाईक यांचं म्हणणं आहे. मोठं विधान आहे सरनाईक यांचं. महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत आहे आणि या सवलतीमुळे दर दिवसाला एसटी महामंडळाला 3 कोटींचा तोटा होत असल्याचं परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे. महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली. आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत. आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे. आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी या बाबतीत विचार करू शकत नाही. सरनाईकांच्या मोठ्या विधानानंतर पुढची बातमी आता कोस्टल रोडबाबत. तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईत तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचं समोर आलेलं आहे. हाजी अली ते वरळी दरम्यानच्या रोडवर तडे गेलेत. बीएमसीकडून पॅचवर्क करण्यात आलेलं आहे. याची दखल आता पंतप्रधान कार्यालयाकडून देखील घेण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांना या संदर्भात माहिती विचारण्यात आली. तसंच राज्य सरकारकडून देखील बीएमसीला नोटीस बजावण्यात आलेली आहे. बघा, 14,000 कोटी रुपयात तयार झालेला कोस्टल रोडवर आता क्रॅक पडतायत. अनेक ठिकाणी क्रॅक पडतायत. तडे गेलेले आहेत. हाजी अली आणि वरळी दरम्यानचा हा भाग प्रभावित झालेला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल घेण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांकडून माहिती मागवलेली आहे. राज्य सरकारनंही बीएमसीकडून स्पष्टीकरण मागितलंय. कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर आलंय. मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं आहे की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात. हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल. लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलं आहे. तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना
आज नैतिकता हे सरकार दाखवत नाही आहे, हे खूप दुःखजनक आहे. कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे. 2022ला ज्या पद्धतीने राजकारण बदललं त्या पद्धतीने मग कोस्टल रोडचं पण राजकारण बदललं. कोस्टल रोडचं किंमत वाढली, कोस्टल रोडचा दिनांक म्हणजे ज्याला आपण त्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि कोस्टल रोडमध्ये हे मात्र दिसतंय की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला. संपूर्ण या रोडवर जे तडे गेले आहेत आणि त्याला जे पॅच केले त्याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर, माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय आणि या गोष्टीचा आज मुंबईकर निषेध करतोय. कोस्टल रोडला तडे गेल्यानंतर विरोधकांनी घणाघाती टीका सत्ताधाऱ्यांवर केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मी स्वतः यात लक्ष घालणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखीन एक धक्का दिला आहे. पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकचं जे टेंडर होतं ते बांधकामाचं टेंडर आता रद्द करण्यात आलेलं आहे. तब्बल 229 कोटींचं हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्यानं घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र आता या कामाचं टेंडर रद्द करण्यात आल्यानं शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता जाऊया आपण दिल्लीमध्ये. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं. शरद पवार जेव्हा खुर्चीत बसण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खुर्ची धरून ठेवली. तसं शरद पवार यांना ग्लासमधून पाणीही दिलं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांनी मंचावर दिलखुलास गप्पाही मारल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. अगदी घणाघाती टीका केली होती. मात्र दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातलं हे चित्र बघा. खुर्चीवर बसण्यासाठी मोदींनी खुद्द मदत केली शरद पवारांना आणि दुसरीकडे शरद पवारांनी मोदींमध्ये गप्पा देखील झाल्या. मोदींनी शरद पवारांना पाणी देखील दिलं. आणि आता आपण राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. काही लोक म्हणाले की धक्का पुरुष झालोय. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलंय असा टोला एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना लगावलाय. तसंच पक्षातील चांगलं काम करणाऱ्या आणि पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना धक्का मारून बाहेर काढणाऱ्या पक्षाच्या नेत्यालाच जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असा देखील टोला शिंदेने लगावलाय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शहा यांच्या कोर्टात गेला आहे. पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आता अमित शहा बोलून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव बाद झाल्याची चर्चा आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे ते बॅकफुटवर गेल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची राजकीय चर्चा आहे. महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. आरोप झाले तर जबाबदारी म्हणून आपण राजीनामा दिला पाहिजे असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नाव न घेता मंत्री कोकाटे आणि धनंजय मुंडेंना दिलेला आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. असं केल्यानं स्वतःचीच इमेज वाढते, शिवाय जनता अनुकरण करत असते असं देखील अण्णा हजारेंनी म्हटलंय. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपद न मिळाल्यानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. चंद्रपूर येथील फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी मेरी कुर्सी छीनी गई असं म्हटलेलं आहे. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. वो भी मैंने अभी आप भी मंत्री पद के खुर्ची पे अभी जाना बाकी है. मेरा तो खुर्ची अभी छीना गया है. ठाणे जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये कधीतरी भाजपचा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे असं विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलंय.
दरम्यान ठाण्यामध्ये भाजपकडून आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडले. काँग्रेसचे देवरी आमगाव विधानसभेचे माजी आमदार सहस्राम कोरोटेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाना पटोलेंनी सूड भावनेतून विधानसभेचं तिकीट कापल्याचा आरोप कोरोटेंनी केलाय. तर आमगाव देवरी विधानसभेच्या विकासासाठी शिंदे गटात गेल्याचं कोरोटेंनी म्हटलेलं आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना ट्विट करत उत्तर दिले आहे. दमानिया यांनी संताप व्यक्त करत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज केले. माझ्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी, अन्यथा सूरज चव्हाणला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका दमानिया यांनी घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळाले. तुला जीवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू असा पत्रात उल्लेख आहे. आरोपींना तत्काळ पकडून कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. मुंबईत जमिनी खालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करावी अशी मागणी राज ठाकरेंनी मुंबई पालिका आयुक्तांकडे केलेली आहे. 42 युटिलिटीवर कर लावल्यास 10,000 कोटी रुपये मिळतील असं देखील राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांना सांगितलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले. चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. यात मुंडे यांचा हात आहे, त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे असा आरोप जरांगेंनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये आज संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी देखील केली. पंचवीस फेब्रुवारीला मस्साजोगवासी आणि देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन मनोज जरांगेंनी केले. तर अन्नत्याग आंदोलनावर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब ठाम आहे. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेने दिले. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असं देखील त्यांनी म्हटलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीच्या योजनांमुळे एसटी तोट्यात येत असल्याचं विधान केलं होतं. विकिपीडियावर टाकलेला तो मजकूर हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केलाय. छावा चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी लोक नेटवरून माहिती गोळा करतील ही बाब हेरून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी काही लोकांकडून जाणून बुजून तसा मजकूर विकिपीडियावर टाकण्यात आल्याचा दावा कोल्हेंनी केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात भोसरीला झुकतं माप देण्यात आलं. यासाठी भाजपच्या 4 आमदारांनी आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप होतोय. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्त शिखर से यांनी दिलं. इतिहासाला काल्पनिक म्हणणाऱ्या स्वरा भास्कर हिला लाज वाटली पाहिजे असा हल्लाबोल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. मुघल पोर्तुगीज यांच्या गुलामगिरीचा सामना करताना हजारो महिलांची इज्जत लुटली गेली. इतर महिलांनी इतिहासाबाबत अपशब्द बोलणाऱ्या या महिलेचं थोवाड फोडलं पाहिजे असं देखील गायकवाड म्हणाले. मुंबई महापालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये पीओपी मूर्ती आता पाहायला मिळणार नाहीत. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी विरोधात गणेश मूर्तिकार आता आक्रमक झालेले. रायगडच्या पेठमध्ये झालेल्या बैठकीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तिकारांनी घेतलेला आहे. इतर राज्यात पीओपी मूर्तीवर बंदी नाही, मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तिकारांनी विचारला. गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे, कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागणार आहे. या निर्णयामुळे वीज, गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1% शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागानं पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून TDSची तसंच आधार आणि पॅन लिंक न केल्यानं त्याचा दंड वसूल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं धाबदान आणलंय. दंड वसूल करू नये तसंच महापालिका प्रशासनानं पगार अडू नये अशी मागणी PMC एम्प्लॉईज युनियनने केली.
संभाजीनगर जिल्हा परिषदेनं शासन आपल्या मोबाईलवर ही संकल्पना राबवली. अशी संकल्पना राबवणारा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय. नागरिकांना घरूनच मोबाईलवर लिंक ओपन करून आपली कामं प्रशासनाला सांगता येणार आहेत. शिर्डीत भिक्षेकरांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. यातील महिला भिक्षेकरांची रवानगी मुंबईतील भिक्षेकर गृहात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मुंबईत भिक्षेकरांची संख्या वाढणार का अशी भीती व्यक्त होते. अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यामध्ये मिरचीपूड फेकण्यात आलेली आहे. महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्याचा प्लॅन होता. दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यात 50 कबुतरांना जिवंत जाळलेलं एका अज्ञातानं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली. नायगाव परिसरातील ही घटना. या प्रकरणी आता रहमत खान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घराच्या गच्चीवर एका खोलीमध्ये लाकडी पिंजऱ्यामध्ये ही सगळी कबुतरं ठेवली होती आणि याच पिंजऱ्याला एकानं आग लावली.